माझं. अगं काय होतंय तुला? उठ तरी घ्या माझं. मी सांगतेय उठ. शांत हो प्लीज. काय होतंय तुला? उठ शांत हो बघू. हळू शांत हो. काय झालं? शांत. मी आहे रोहिणी. काय झालं अगं? ऐकून बस. थांब मी पाणी घेऊन येते. सावकाश. शांत. काय होतंय रोहिणी? काही नाही. तू रडतीयस का मग? अशी घाबरल्यासारखी काय वाटतेयस? अगं मला काहीतरी वाईट स्वप्न पडलं बहुतेक, पण मी ठीक आहे आता. अगं पण तू आता बडबडत होतीस, मला मारू नका, हे मूल तुमचंच आहे असं काहीतरी म्हणत होतीस. नक्की काय अर्थ आहे याचा? नाही, तुला काहीतरी भास झाला असेल. अजिबात नाही. मी स्पष्टपणे हेच ऐकलंय. काय झालंय रोहिणी? काही प्रॉब्लेम आहे का? रोहिणी अगं बोल ना. सायली, मी झोपेत जी बडबड करत होते ती खरी आहे. माझ्या नवऱ्यापासून काही गोष्टी लपवल्या आहेत मी. हे मूल माझ्या नवऱ्याचं नाहीये. अगं काय बोलतेयस तू? आणि नवऱ्याचं नाहीये तर कोणाचं आहे अगं हे मूल? खरं तर मी तुला आधीच हे सगळं सांगणार होते, पण आपण कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो आणि आवर्जून कोणाला तरी सांगावं असं कोणी नव्हतंच माझ्याजवळ, म्हणून कधी कोणाला हे सांगितलंच नाही. आणि तुलाही आता एवढंच सांगेन, ह्या मुलाचा बाप इथेच आहे आपल्या ग्रुपमध्ये. काय? हे कसं शक्य आहे? आपण सगळेच 10 वर्षानंतर भेटतोय ना? विक्रांत. नाही, विकी बद्दल तू उगाच असा विचार करू नकोस. सायली प्लीज, तो कोण आहे हे सुद्धा मला विचारू नकोस. रोहिणी, तू खरं खरं सांगतेस का म्हणजे चेष्टा करतेस? अगं मी स्वतःसाठी चेष्टेचा विषय झाली. तुझी काय चेष्टा करणार? मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते. मी आता तुला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. मग हे सगळं काल का नाही बोललीस तू? आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आपण सगळेच 10 वर्षांनी पहिल्यांदाच भेटतोय. बाकीच्यांचं माहित नाही मला, पण मी त्याला भेटत होते. विक्रांत नाही तर मग हे बाळ? सायली प्लीज नको ना विचारू. मम्मा ठीक आहे हा बाळा, काही नाही झालं. सॉरी यार, माझ्या बडबडीमुळे तुझी झोपमोड झाली. बरं मला सांग, विकी आला ना नीट सुखरूप? अरे देवा, अगं मी त्याची वाट बघत बसले होते आणि माझा डोळा कधी लागला कळलंच नाही. सत्य आणि अभ्या गेले होते त्याला आणायला, पण मी बघून येते ते परत आलेत. नाही थांब, मी पण येते. चल. अजून पत्ता नाही. बरं काय जरा असं भूत बघितलं आणि कांदीच मांजा काली ना सशाचा आहे.
तुझे जीव बी गेला असता. काय सकाळी सकाळी उगाच मरणाच्या गोष्टी करताय. अंधी गंदी करत नव्हतो, पण तुम्ही आल्यापासून करायला लागलो. ते सगळं जाऊ द्या. विक्रांत कुठे आहे? ते तुम्हाला माहिती असणार. हा तर रात्री कुणीतरी गेल्याचं मला आठवतंय, पण परत आल्याचं मी काय बघितलं नाही हो. अभय अभय, अरे विक्रांत कुठे आहे? मला काय माहिती, म्हणजे अजून आला नाही का तू? मला वाटलं आला असेल. आला असेल म्हणजे? अरे तुम्ही दोघं गेला होता ना त्याला आणायला? हो हो, आम्ही गेलो होतो, पण तिथे नव्हताच ना तो. हो ना सध्या? हो म्हणजे आम्ही त्याला आणायलाच गेलो होतो, पण आम्ही तिथे गेल्यावर तो नव्हता तिथे. पण आता काय खरं नाही. या जंगलात येण्याचा रस्ता हाय, पण जाण्याचा कुणालाच माहित नाही हो. सायली, तू शांत हो बरं आधी. यार कमॉन, केवढं टेन्शन घेतेस यार तू. आणि विकीला काही झालं नसेल. आपण एक काम करूयात का, विकीला जाऊन शोधूया. एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आपण कसं शोधणार ना त्याला? विकी रात्रभर जंगलात होता. त्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर? अरे ठीक आहे, शुभ बोल नाऱ्या. तर नाऱ्या म्हणाल्या मांडवाला आग लागली. चांगलं बोलता येत नसेल ना तर हे दाट घाशीत बस, तोंड तरी बंद राहील. काय करायचं आता? ठरवायचं काय यात? आपला दोस्त गायब आहे, तो परतला नाही अजून. ठरवत का बसलात? चला शोधू आपण त्याला. हे ठीक आहे, ठेवते चल लवकर. हो, मला पण तसंच वाटतंय. पण मी काय म्हणतो, आपण गेल्यावर या मुलींचं काय? त्या काय करणार ना? आणि रोहिणीची अवस्था तुला माहितीच आहे. नाही, आता मला स्वतःपेक्षा त्याची जास्त काळजी वाटते. आपण जाऊया खरंच. अगं आब्या बरोबर बोलतोय. इतक्या मोठ्या जंगलात आपण कसं शोधायचं ना त्याला? आपण थांबू, वाट बघूया ना. तुम्ही सगळे बसा वाट बघत, मी निघाले. हे अगं सायली, अगं सायली, विकी? विक्रांत? विक्रांत, अरे कुठे होतास तू? मला किती काळजी वाटत होती तुझी. हे काय झालंय? जखम कशी झाली तुला? इट्स ओके सायली, मला फार नाही लागलेलं. फार नाही कसं? रक्त येतंय. तू सांगणार आहेस का काय झालंय ते? जंगली मांजरांनी हल्ला केला. रात्री एकटं पाहून झडप घातली त्यांनी. नाही विक्रांत, हे जनावराचं काम नाहीये. हे माणसाने केलेलं वाटतंय. अंधारात मला काही कळलं नाही कोण आहे ते, पण मांजरच असावा बहुधा. तू चल आत ये, मी ड्रेसिंग करून देते. चल. मी पुढे होते, तू ये लवकर. ठीक आहे, सांगायला लागलं तर. हा चल, हे चालू. काय? मला वाटलं नव्हतं तू असा वागशील. मी काय केलं? गाडीच्या चाव्यात तू लपवल्या होतास. काय? मी कशाला गाड्यांच्या चाव्या लपू? ते तुलाच माहिती. हे जरा अति होतंय. मी अजून विसरलेलो नाही, सोडणार नाही. जरा सांभाळ. दुखतंय का रे खूप? नॉर्मल हर्ट होत आहे. जरा झोंबेल, पण सहन कर. आतापर्यंत सहनच तर करत आलं.
आई कशी आहे? आधीही विचारलंस तू तिच्याबद्दल, पण तुझ्या घरच्यांबद्दल काहीच सांगत नाहीयेस. बाबा गातात का रे अजूनही? तुला अजूनही आठवतं त्यांचं गाणं? तू विसरला असशील काही गोष्टी, मी काहीच विसरले नाहीये. तू अजूनही लग्न केलं नाहीस ना? मीही नाही केलं. का? तुझ्यासारखी कोणी मिळाली नाही ना म्हणून. तू का नाही केलंस? ज्याच्याशी करायचं होतं तोच हरवला होता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हाच घरची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडली आणि ती निभावण्याच्या नादात लग्नाचा विचार कधी मागे पडला कळलंच नाही मला. घरची जबाबदारी पडली म्हणून का आणखीन काही? शोधलं असतं तर कदाचित मिळालं असतं कोणीतरी. आधीच एकदा ठेच लागली होती, पुन्हा ठेच लागली असती तर कधीच स्वतःला सावरू शकले नसते मी. अरे फोटो कसा काढतोय? अरे कशाला आल्हाद राव, एवढा भारी आणि मस्त फोटो काढला होता. बरं हे सोडा, अत्यंत महत्वाचं हे आपलं लग्न कधी करते? तू काय वेड आहे का जरा? अरे काय याच्यात काय वेळ आहे? नाही, काहीतरीच काय बोलतोयस? अरे लेको लवकर लग्न करा आता. तुम्ही लग्न नाही केलं म्हणून मी लग्न नाही केलं. तू पण ना. हा ही का लादली? हिला काय झालं? गाव बहुत गहरा लग रहा है. आलो जरा फ्रेश होऊन. ए विक्या, यार थांब भाऊ. काय चाललंय काहीच कळत नाही. काय गरज होती तुला त्या विकी सोबत जायची? सांग ना. मी तुला पुन्हा पुन्हा थांबायला सांगत होतो की नाही? मी तुला म्हटलं पण होतं की मी तुझी काळजी घेईन, पण नाही, माझ्यापेक्षा तुला तो विकी जास्त महत्वाचा वाटत होता. हे बघ, आज झालंय शेवटचा. पुन्हा असं झालं ना तर याद राख. अगं तू इथे अशी अचानक? रोहिणी, अभय का आला होता इथे? अभय? अगं तो चार्जर घ्यायला आला होता इथे. रोहिणी, ओरडला तो तुझ्यावर. खूप जवळचा असल्यासारखा हक्काने ओरडत होता तो. हे बघ, मी आल्यापासून बघतीये, तो तुझ्या बाळाच्या बाबतीत जरा जास्तच काळजीपूर्वक वागतोय. म्हणजे हे बाळ काय? अगं काही काय बोलतेस तू? मग तूच सांग ना खरं काय आहे ते. हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय या बाळाच्या बापाबद्दल मी तुला काही सांगणार नाहीये. आणि तू जर आता मला परत रोहिणी, रोहिणी काय होतंय? विक्रांत, अभय, रोहिणी, विक्रांत, रोहिणी. एला अचानक काय झालंय? हा थोड्या वेळापूर्वी बरी होती. अरे आम्ही फक्त बोलत होतो रे आता. आणि तिथे बोल सायली. तुमच्या दोघींचा बाहेर आवाज ऐकू येत होता. कशावरून भांडत होता तुम्ही? अभय, तू समजतोस असं काही नाहीये. आम्ही भांडत नव्हतो, आम्ही फक्त. तुम्ही भांडतच होतात, मी स्वतः ऐकलंय. रोहिणी आणि तिच्या बाळाला काही झालं ना तर? अभया, रोहिणी जितकी तुझी मैत्रीण आहे ना तेवढीच आमच्या सगळ्यांची पण आहे. आणि यात सायलीला आणायची काही गरज नाही. बोललास? मला वाटलंच होतं. आता पण तू सायलीचीच बाजू घेणार. रोहिणीच्या या अवस्थेला ना सायलीच जबाबदार आहे. तू तिच्याशी भांडली नसतीस ना तर? शांत रहा. ए काय रे? अभ्या थांबा ना, कशाला भांडताय? रोहिणी शुद्धीवर आली. थांबा ना. ठीक आहे रोहिणी, तुला बरं वाटतंय ना? हो, मी ठीक आहे. काय सगळे असे काय बघताय माझ्याकडे? अरे होतं असं प्रेग्नन्सी मध्ये, आदनामधनं चक्कर येते मला. बरी आहेस ना आता तू? हो बरी आहे, पण आराम करते जरा. तर याला काय अर्थ आहे?
तू रात्री पार्टीला येणार नाही वय? नाही सॉरी. अरे काय राव, रोहिणी स्वतः पार्टी प्लॅन केली मी आज. हा अरे आता तुम्ही एन्जॉय करा ना, मी थांबते तिच्या बरोबर. तुझं काय आता? अरे करू दे ना तिला आराम. बरं नाहीये तिला, आपण करू ना पार्टी, एवढं काय त्यात. करा मग आता आराम करा. चला आपण बाकी पार्टी करू. चल जाऊ दे. राईट, ठीक आहे. रोहिणी, आय एम सॉरी. इट्स ओके. ए आकाश, तू गाणं काऊन बंद केलं? कमाल ना तुझ्या. आता तर कुठे मी तुम्हाला सगळ्यांना नागिन डान्स वगैरे करून दाखवणार होतो. यार आय एम सॉरी बॉयज, पण हे गाणं ऐकत असताना मला सतत वाटतंय की मी कोणाला तरी मिस करते. 1 मिनिट, कोणाला मिस करतेस? नीलांबरीला मिस करत असतो. कर दिला ना दर्दवाली बात. अरे आता कुठे पार्टी अशी मस्त रंगत होती आणि काय. ओके चिल यार बॉयज, मी आहे ना, मी तुमच्यासाठी ना आता एक अमेझिंग गाणं गाते. बाई रे, थांब थांब थांब. तू ना या शांगा जाणे का. तू गाव घेऊ नको, आमची चढलेली उतर. तू अजिबात गाणार नाहीये. आपण गाणं बदलूया. नाही नाही नाही, मी बोलले ना गाणं गाते म्हणून गाणं गाते. प्यार हमें किस मोड़ पे ले आया, हाय दिल करे हाय, कोई बताए क्या होगा, प्यार हमें किस मोड़ पे ले आया, ये दिल करे हाय, कोई बताए क्या होगा, प्यार हमें किस मोड़ पे ले आया, ये दिल करे हाय, कोई बताए क्या होगा, प्यार हमें. अरे अब मजा येत होती आता. यार मैं किस मोड़ पे ले आया, कोई बताए क्या. प्यार हमें किस